वेलकम टू माय न्यू व्हिडिओ. आज मी ऐकलेलं आहे की दांडेकर पूर्ण जाम आहे. आज सिटीमध्ये भरपूर गर्दी असं ऐकलंय. चला पहिली बुकिंग कुठली उचलतोय आपण बघू आणि जाऊ आपण. तुम्हाला इकडून लगेच बाहेर पडता येईल ना, पुढे गेला तर पुढे जाऊन लेफ्टने जाते ना हडपचा साईड. लेफ्टनीच जा, कारण पुढे ते आंबेडकरांचं आहे पुढे. पुढे आहे का ओके, त्यांचं नाव काय? संभाजी? मीटरने झाले 306 रुपये प्लस 15 किलोमीटर. 14च आहे, 13.5 14.3. बुकिंग झाली. पहिली बसलेली आपल्याला हडपसर साईडची बुकिंग आहे. 14 किलोमीटरचे राईड होते. 14 किलोमीटरला आपल्याला दिले रॅपिडोने दिले 252 रुपये आणि मीटरने घेऊन आलो होतो आपण. मीटरने झाले 306 रुपये. आता बघा किती रुपयाचा फरक पडला. आणि बघायला गेलं तरी 1 तासाच्या वर ट्रॅफिक लागलं होतं. दांडेकरला ट्रॅफिक लागलं आणि पुढं आल्याच्या नंतर बी भरपूर ट्रॅफिक लागलं आपल्याला. त्याच्यावर एवढं बिल वाढलं ना, जेवढं बिल वाढलं नसतं. चला बघू आता दुसरी बुकिंग कुठली उचलतोय आपण. खराडी उचललेली. चला बघू आता मीटरने किती होतात आणि ॲपने किती होतात. मीटरने जायला लागतं माझ्या 4-5 120. ₹150 120 रुपये दाखवलेले. 8.5 किलोमीटर. खराडीचा जस्ट ड्रॉप झाला आपला. खराडीचा ड्रॉप झाल्याच्या नंतर ॲपला दाखवलं फक्त 120 रुपये आणि मीटरने झाले 150 रुपये 8.200 मीटरला. आता बघू आपल्याला पुढची राईड खराडीतनं कुठली भेटते आणि कुठं जातोय आपण. आता एक कस्टमर होतं. ते कस्टमर फोन पहिला बिबेवाडीचं होतं. ॲडव्हान्समध्ये बसलेले आपल्याला. मग कस्टमरचा फोन आला. कस्टमरला मीटरने जाणार का दादा, कसं जाणार आहे म्हटलं. मॅम म्हटलं मीटर नाही आहे कंपल्सरी म्हटलं. त्यांनी 3 बुकिंग कॅन्सल केल्या. 3 बुकिंग नंतर MH12 वाला एक होता तो खराडीतनं 286 मध्ये 19 किलोमीटर गेलेला आहे. त्याला आता एवढं तर माहिती आहे ना का नाही मीटर चालू आहे म्हणून. मीटरने किती होतात ही बी माहिती आहे का नाही हा मुद्दा येतो. मीटरने सगळ्यांनी करा असं माझं म्हणणं आहे. सगळ्यांचंच म्हणणं आहे तरी. चला वाघोली उचलली. बघू आता काय होते काय नाही. जायला लागतं माहिती क्या भैया? मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. मीटर से नहीं जानते भैया. पर लोकेशन टू लोकेशन ड्रॉप है. नहीं, हाँ लोकेशन टू लोकेशन ही जाना है. मीटर से नहीं जानते भैया. 9602 9602. आओ तो अंकल आ रहे हैं. चलो चलो चलो. चला आता एक ड्रॉप झाला. खराडीतनं वाघोली घेऊन आलो होतो. बघायला गेलं तर वाघोली आणि खराडी साईडला कोणीही मीटर नाही करत नाही. त्याच्यामुळे कस्टमरला पहिले मीटर नाही म्हणलं. कस्टमरला आम्ही कधीच जात नाही म्हणला हे ते म्हणला. आणि खराडीमध्ये एक बेबीवाडी कॅन्सल मारल्याच्या नंतर 1.5 तासानंतर ही बुकिंग वाजलेली. त्याच्यावर म्हणलं जाऊ दे म्हणलं. रेट बरोबर दिलेला 17 रुपये पर किलोमीटर. त्याच्यावर घेऊन आलो होतो. आता बघू इथनी कुठली वाजते बुकिंग. बघू बिना कामाची बुकिंग केली आहे. कस्टमर काय फोन उचलतच नाही आहे. किती जरी फोन लावले तरी बिना कामाचा एवढा होण्याच्या कारण त्यांनी पिकअप लोकेशन लावले तर फोनच उचलत नाही. जाऊ दे चला कॅन्सल करू. परत राईड बुक केली. आता तर ऑन ह्याच्यामध्ये बघितली स्टुडंट राईड आहे. आता कस्टमर काय म्हणते बघू आपण.
चला, वाघोलीतनं आपल्याला जस्ट बसलेली रॅपिडोला स्टुडंट राईड बसलेली आहे विमाननगर. काय म्हणते कस्टमर आणि ॲग्री होत आहेत का नाही हे पण बघू. मॅम मीटरने जायला लागतं माहिती ना, मीटर से जाना पड़ता है मालूम है ना. हाँ सब ऐप पे एक ही है पर करना है किससे ओके मालूम नहीं ना मैम. रेगुलर स्टूडेंट होते हुए तो हम नहीं करेंगे ऐसे जनरल. स्टूडेंट राइड कोई ये नहीं है और राइड्स कौन सा भी रहे पर मीटर कंपलसरी है. कंपलसरी कब से हो गया? कल ही गई हूँ मैं इससे. मैं रोज कर रहा मैं हूँ. थोड़ी ना मजाक कर रही नहीं नहीं मैं रोज कर रहा हूँ. 7938. 7938. यह स्टूडेंट ऑटो राइड है. कृपया कस्टमर का स्टूडेंट आईडी कार्ड चेक करें. रैपिडो नहीं दे रहा है उसमें. उसका कोई रैपिडो का कोई अलग नहीं है कि स्टूडेंट राइड है तो कोई अलग कोई सिस्टम है, कोई अलग कुछ भी अलग नहीं है. Please collect only the amount shown in the app from the customer. Extra amount has been added to your wallet. आत्ता जस्ट आपण आलेलो वाघोलीतनं विमाननगरचा स्टुडंट राईड होती आणि आय टी पार्कच्या बाहेर उतरलेला कस्टमर. तिथनंच आपल्याला लगेच एक भाडं भेटलं फिनिक्स मॉल बॅक साईडला. फिनिक्स मॉलच्या इथं सोडलं. त्यांचे 25 झाले. रॅपिडोनी 10 किलोमीटर 9.5 किलोमीटरला आपल्याला किती पैसे दिले की 152 रुपये 9.5 किलोमीटरला. आणि ॲपनी मीटरने दाखवले 178 म्हणजे 178 रुपये. आता बघू 6 नंबरवरनं कुठं चाललो आहे आपण आणि 6 नंबरवरून कुठली भेटते बघू आपण आपली बघू नवीन. ही व्हिडिओ आहे फिनिक्स मॉलच्या बॅक साईडचे 6 नंबर गेटचे. कस्टमर आला, कस्टमरने बुकिंग केली. बुकिंग केल्याच्या नंतर ड्रायव्हर आला, आपलाच रिक्षावाला MH12वाला आला, OTP टाकला, निघून गेला. UP बिहारवाले कधीच तुम्हाला सपोर्ट करणार नाही तेवढी गॅरंटी घेऊन. आणि हे रोस्टच करण्यात आपल्यासाठी आपलं जे चांगलं होऊच देणार नाही ती कधी. बघा हे आता काही ना काही ह्याच्यावर काही ना काही तर कारवाई करा अशा रिक्षावाल्यांवर, माझं असं म्हणणं आहे. चला, आत्ता जस्ट आपण फिनिक्स मॉलवरनं बाहेर थांबलो होतो. फिनिक्स मॉलच्या बाहेरवरनं आपल्याला लगेच एक भाडं भेटलं मीटरने भेटलं कल्याणनगरचा ड्रॉप झाला. आता जस्ट कल्याणनगरला 4.5 किलोमीटरला आपल्याला भेटलं 81 रुपये. आता बघू इथनं कल्याणनगरमध्ये आपण कुठं कुठली उचलतोय राईड बघू. आता 2 वाजलेले आहेत. ऊन जास्त लागायला लागले म्हणून आपण घेऊन आलो उन्हामध्ये पिण्यासाठी ताक. चला बघू आपण टेस्ट बघू आणि क्वालिटी कशी हे बघू. This is a student ride. डेंगरेनगर क्वालिटी बरी आहे, एवढं गार नाही आणि व्यवस्थित वाटतं. एवढं काही फक्त पिल्याच्यानंतर बाहेरच्या उन्हापेक्षाही जास्त मध्ये गार चांगलं वाटतं. मेन महत्त्वाचं हे ताक पिण्याचं रिझन. चला बघू बुकिंग कुठली उचलते आपण पहिली. आत्ता जस्ट आपल्याला बसलेली आहे 200 मीटरवरनं पिकअप आहे आणि 1200 मीटर ड्रॉप आहे. चला बघू आता किती मिळतात आपल्याला पैसे. Going straight? Oh no, I'm going down this side. Yeah. Okay. 6 4. Yeah, see you turn it. 44 दाखवतो काय. 44. जस्ट आपला कल्याणनगरचा ड्रॉप झाला. आपल्याला दाखवलेले 45 रुपये. कॅश कलेक्टेडसाठी आले 44 रुपये. 1 रुपया आला उबरच्या खिशातनं आपल्यासाठी. चला बघू आता 1200 मीटरला 45 भेटल्यात. पण अशा जागेवर आहे इथनं 2-3 किलोमीटर नाही तर 1000 किलोमीटर तर एमटी जाणंच आहे. म्हणजे ते हायच्या लेवलला लागून जातं. आता बघू इथनं आपण कुठली बुकिंग उचलतोय, लोकल उचलतोय या मोठी बुकिंग उचलतोय. आहे कल्याणनगरचा ड्रॉप. चला कल्याणनगरच्या स्पॉटवरून आपल्याला पडली पुणे एअरपोर्ट. चला एअरपोर्टचे किती होतात हे बघू आपण. मीटर हा OTP भेटो ना.
2279. $83 4.600 मीटर. असं आहे पुणे एअरपोर्ट. पुण्याचं एअरपोर्ट आहे पुण्याचं. आता बघायला गेलं तर एवढं कडक ऊन आहे ना. आता एअरपोर्टच्या बाहेर आहे. ॲरोना मॉल आहे त्याच्याबरोबर समोर आहे. इथं काय रिक्षाला काय पिकअप पॉईंट दिसत नाही आहे. चला भाऊ आपण इथनं जाऊ विमाननगर साईडला कुठं ना कुठं तरी आणि तिकडनं भाडं उचलू. आता आत्ताच्या बुकिंगचे पेमेंट किती भेटलं आपल्याला एअरपोर्टचा की ॲपला दाखवले 73 आणि मीटरने झाले 84 रुपये. म्हणजे 9 रुपयाचा फरक पडला. जस्ट आपण एअरपोर्ट रोडवरनं आपण उचललेली सिटीतली लक्ष्मी रोड उचललेले. चला बघू आता किती होतात आणि काय होतात पेमेंट. लक्ष्मी रोडचा ड्रॉप झाला आपला. लक्ष्मी रोडला आपल्याला भेटले 204 रुपये. 11 किलोमीटरची राईड होती. आता बघू लक्ष्मी रोडवरनं कुठली पडते. लक्ष्मी रोडला बसले. लक्ष्मी रोडला बुकिंग वाजतात आहेत पण सगळ्या लोकल वाजतात आहेत सिटीतल्या सिटीत. सिटीच्या बाहेर कुठली उचलतोय आता 1 तासभर झालं बसतोय सिटीमध्ये ते बी. आता बघू आता पुढची राईड कुठली बसते आपल्यासाठी. आत्ता जस्ट आपण आलो आहे सिटीतनं आलो आहे आपण धायरीला. धायरी बघू आता कितीची आणि काय मीटरने जायला लागतं माहिती ना. ओके उचलली होती आपण. मीटरनी म्हणलं कस्टमरनं ॲग्री केलं. दांडिका पूल थोडाफार बंद होता म्हणून मधल्या रोडने आलो आपण सगळा. मीटरने झाले 204 रुपये आणि ऑनलाईन दाखवले 180 रुपये. म्हणलं तरी 20 आणि 4 24 रुपये बिल धायरीच्याला वाढलं. तर बघू आता पुढची बुकिंग कुठली पडते आपल्यासाठी. जस्ट आपल्याला एक बुकिंग वाजली 1.5 किलोमीटरची. 1.5 किलोमीटरला आपल्याला दाखवल्या 45 रुपये. मला बघू आपल्याला किती वेळ लागतो ड्रॉप करायला. ड्रॉप झाला. 1.5 किलोमीटरला 5 मिनिटामध्ये आपल्याला 45 रुपये भेटले. आता बघू इथनं कुठं जातोय आपण. जस्ट आपण उचलली आत्ता जस्ट गोखलेनगरचा ड्रॉप कितीचा आहे आणि किती होतात गोखलेनगरचे बघू आपण. $03 मीटरने किती झाले 239 12-13 किलोमीटर. जस्ट आपला ड्रॉप झाला. बुकिंगचे आपल्याला भेटले 237 रुपये. 237चा ड्रॉप केला आहे. आता बघू गोखलेनगरवरून कुठली उचलतोय. गोखलेनगरला एवढा बाजार वाजतंय ना त्याची गिनतीच नाही. चला बघू आता कुठली बुकिंग आपण उचलतोय पहिली.
कुठं असतो OTP? खाली घ्या त्याला, खाली खाली टाका तिथे, टाका वर 2090. तो स्कॅनर दे मग, मी तो ऑनलाईन करतो. आता जस्ट आपल्याला बसली आहे सेंगर रोडचे किती होतात आपण बघू. जस्ट सेंगर रोड ड्रॉप झाला. ड्रॉपला दाखवले 138 रुपये दाखवले आणि मीटरला दाखवले 166 रुपये. म्हणजे किती रुपयाचा फरक पडला हे तुम्हीच बघा. आणि बघू आजचा व्हिडिओ इथं संपू. आता आलो आहे घराकडे, आता जाऊ घरी. आणि आजची टोटल किती झाली आणि कसा गेला दिवस ते सगळं बघू आपण, टोटल करू.